नमस्कार मित्रांनो, स्वराज जॉब्समध्ये तुमचे स्वागत आहे. बघू शकता मित्रांनो, IACS मार्फत ही ॲडव्हर्टाइजमेंट निघालेली आहे आणि हे भारत सरकारची ॲडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो. यामध्ये कुठल्या पोस्ट आहेत तर बघा, असिस्टंट पोस्ट आहेत आणि एक MTS पोस्ट आहे. असे टोटल 10 वेकन्सी आहेत मित्रांनो आणि हा ऑफलाईन फॉर्म राहणार आहे. या पोस्टची पात्रता काय मित्रांनो आणि शेवटची तारीख किती आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आणि याचा फॉर्म पण माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. बघू शकता मित्रांनो, ही आहे ती ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट, इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स आणि म्हणतात मित्रांनो, हे भारत सरकारची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. बघू शकता आणि रेग्युलर ॲडव्हर्टाइजमेंट आहे. हा इथे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा फॉर्म कुठल्या प्रकारे भरायचा, हा ऑफलाईन फॉर्म आहे मित्रांनो. या फॉर्मची PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून तो फॉर्म भरू शकता. बघा मित्रांनो, जर फीजबद्दल बोलायचं झालं मित्रांनो, तर SC, ST आणि महिलांसाठी म्हटलं तर ₹500 फीज आहे आणि बाकी कॅन्डिडेटसाठी म्हटलं तर 1000 फीज आहे. आणि मित्रांनो, ही फीज कशी भरायची तर तुम्हाला इथे डिमांड ड्राफ्ट मार्फत ही फीज भरायची आहे आणि तो पण SBI स्टेट बँक ऑफ इंडियाचा डिमांड ड्राफ्ट. आणि कुठल्या नावानं भरायचा मित्रांनो, बघा मी अंडरलाईन केलेल्या ऑफिसच्या नावानं हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला भरायचा आहे. आणि मित्रांनो, डिमांड ड्राफ्ट नंबर जो आहे तो ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये मेन्शन करणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होणार नाही. बघा मित्रांनो, जर पोस्टबद्दल बोलायचं झालं तर एक पोस्ट आहे म्हटलं असिस्टंटची बघा. आणि म्हटलं तर ग्रुप बीची पोस्ट आहे मित्रांनो. टोटल 5 वेकन्सी आहेत. बघा कॅटेगरीवर वेकन्सी बघणार आपण. बघा ओपनच्या 2 आहेत, EWS 1 आहे आणि OBC 2 आहेत. नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर MTS मित्रांनो. हे बघा ग्रुप सीची पोस्ट आहे आणि टोटल वेकन्सी म्हटलं तर 5 वेकन्सी आहेत. याच्यामध्ये बघा कॅटेगरी वाईज म्हटलं तर ओपनच्या 3 आहेत, EWS 1 आहे आणि OBC म्हटलं तर 1 आहे. आणि कॅटेगरी वाईज मित्रांनो तुम्हाला इथे सूट दिलेली आहे. बघा मित्रांनो, पोस्ट वाईज आपण पात्रता बघू काय आहे. बघा पहिली पोस्ट आहे म्हटलं तर असिस्टंट. बघा याला म्हटलं तर एनी ग्रॅज्युएट पाहिजे आणि सोबतच म्हटलं तर मित्रांनो 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. आणि इथे तुमची जॉब प्रोफाईल दिलेली आहे मित्रांनो, बघू शकता. 30 वर्ष वय आहे आणि म्हटलं तर लेवल 7ची पोस्ट आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची आणि मेन पोस्ट आहे म्हटलं तर MTS मित्रांनो. बघा यामध्ये म्हटलं 10वीवरच ही पोस्ट आहे मित्रांनो आणि सोबत समांतर पण चालेल आणि कुठल्याही एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही मित्रांनो. इथे तुमची ऑफिस प्रोफाईल दिली आहे, तुम्हाला कुठलं काम करावं लागेल. आणि वय म्हटलं तर 18 ते 25 वर्ष आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि लेवल 1ची पोस्ट आहे मित्रांनो, MTSची पोस्ट आहे, बघू शकता. आणि बघा मित्रांनो, इथे पेमेंटबद्दल जो एक्स्ट्रा अलाउन्स आहे त्याच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे. बघा मित्रांनो, रिझर्वेशनचं जर बोलत झालं तर प्रत्येक कॅटेगरीवर इथे रिझर्वेशन दिलेलं आहे. इथे OBC दिलेलं आहे म्हटलं मित्रांनो. आणि नॉन क्रिमिनल पाहिजे OBCसाठी ते पण सांगितलेलं आहे. आणि खालीच म्हटलं तर EWSचे पण रिझर्वेशन दिलेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. असंच प्रत्येक कॅटेगरीचं रिझर्वेशन दिलेलं आहे. बघा मित्रांनो, इथे एज रिलेशनबद्दल माहिती दिली आहे. डिपार्टमेंट करण्यासाठी काय काय लागेल बघू शकता. बघा मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेसबद्दल बघू. बघा असिस्टंट या पोस्टसाठी म्हटलं तर पेपर 2 राहणार आहेत. म्हणजे दुसऱ्या पेपरमध्ये स्किल राहणार आहे. पेपर 1 मध्ये बघा बघू शकता, रिटन टेस्ट आहे मित्रांनो फक्त. आणि पेपर 2 मध्ये म्हटलं तर स्किल टेस्ट राहणार आहे. आणि बघा म्हटलं तर 50-50 मार्क म्हणजे 100 मार्क टोटल राहणार आहेत. म्हणजे पेपर 1 50 आणि पेपर 2 50 स्किल टेस्ट. आणि बघा MTS या पोस्टसाठी म्हटलं तर एकदम नॉर्मल सिलेबस आहे मित्रांनो, बघू शकता. हा म्हटलं 50 मार्काचा सिलेबस आहे. बघा 15 मार्काचं गणित राहणार आहे, 15 मार्कात तुम्हाला रिझनिंग राहणार आहे, 10 मार्काचं म्हटलं जनरल अवेअरनेस राहणार आहे आणि फक्त 10 मार्काचं इंग्लिश राहणार आहे. असं टोटल 50 मार्काचाच पेपर राहणार आहे मित्रांनो. एकदम इझी पेपर राहणार आहे मित्रांनो. हा फॉर्म नक्की भरा तुम्ही. खूप चान्सेस आहे मित्रांनो याच्यामध्ये. बघा मित्रांनो, पेपर पॅटर्नबद्दल काय आहे तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला याच्या वेबसाईटवर मिळून जाईल. तुम्ही तिथे बघू शकता. आणि या मित्रांनो, या फॉर्मची लास्ट डेट जी आहे म्हटलं तर हा फॉर्म ज्यापासून ॲडव्हर्टाइजमेंट निघाली त्यापासून 30 दिवसाच्या आत तुम्हाला हा फॉर्म भरून तिथे स्पीड पोस्टने पाठवायचा आहे मित्रांनो. कुठल्या पत्त्यावर पाठवायचा आहे हे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे. बघा मित्रांनो, या ॲडमध्ये जो फॉर्म दिलेला आहे याची PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकता. आणि तो फॉर्म भरून आणि सर्व डॉक्युमेंट लावून मित्रांनो, हा जो मी ॲड्रेस अंडरलाईन केलेला आहे या ॲड्रेसवर तुम्हाला स्पीड पोस्ट करायचा आहे. आणि मेन लिफाफ्यावर काय लिहायचं आहे तर ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ आणि तुमची पोस्ट. ठीक आहे. प्रत्येक पोस्टसाठी सेपरेट सेपरेट फॉर्म भरावा लागेल आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, हा आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म. याची PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकता आणि लवकरच फॉर्म भरून घ्या मित्रांनो. आणि फॉर्म हा स्पीड पोस्टने पाठवून द्याल. बघा मित्रांनो, लवकरात लवकर हा फॉर्म भरा. खूप मोठा चान्स आहे मित्रांनो. अशाच नवीन नवीन ॲडव्हर्टाइजसाठी मित्रांनो स्वराज्य जॉब्सला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.